आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। केडीएमसीच्या अप्रभाग क्षेत्रातील वडवलीमधील अनधिकृत बांधकामावर कारवाईच्या मागणीसाठी केडीएमसी मुख्यालयावर दत्ता तरे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। वारंवार तक्रार करूनही अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास महापालिकेकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप तरे यांनी केला असून जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी स्पष्ट भूमिका दत्ता तरे यांनी घेतली आहे। तरे यांच्या या उपोषणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाने पाठिंबा दिला असून पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्ष हरेश इंगळे हे सुद्धा त्यांच्या समवेत आमरण उपोषणाला बसले आहेत। मौजे मोहने येथील सर्वे नंबर 46-5 आणि 46-6 येथे आरसीसी तळ अधिक 1 हे बांधकाम अनधिकृत करूनही तसे संबंधितावर खडकपाडा पोलीस स्टेशन येथे एमआरटीपी अंतर्गत गुन्हा नोंद असतानाही सदरचे बांधकाम जमीन उद्ध्वस्त करण्यात केडीएमसीचे अधिकारी कर्तव्यास कसूर व हयगय करत असल्याने 9 मार्च रोजी अप्रभाग क्षेत्र कार्यालय वडवली येथे दत्ता तरे आमरण उपोषण करणार होते। यावर अप्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी इमारती शेजारील जोत्याचे बांधकामावर 11 मार्च रोजी निष्कासनाची कारवाई नियोजित करण्यात आली। त्यामुळे तेव्हा तात्पुरतं आमरण उपोषण मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य केले। मात्र आश्वासन देऊन देखील यावर कारवाई न झाल्याने केडीएमसीचे अधिकारी कर्तव्यास कसूर व हयगय करत असल्याकारणाने मंगळवारपासून दत्ता तरे आणि हरेश इंगळे हे केडीएमसी मुख्यालयाच्या बाहेर आमरण उपोषणास बसले आहेत। संबंधित अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई पूर्णपणे होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे।